नमस्कार मंडळी, झेंडा मराठीचा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेल्या भागापासून आपण सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि सर्वांचे लाडके भाऊजी आदेशजी बांदेकर यांच्याबरोबर गप्पा मारतो. गप्पांचा हा सिलसिला आपण आता पुन्हा पुढे सुरू करूया. आपला आत्तापर्यंतचा जो काही जीवन प्रवास झाला आहे त्याच्यामध्ये म्हणजे मेहनत आहे, कष्ट आहे, संघर्ष आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर आलेलं यश आहे जे सुखद असतं नेहमी. ह्या सगळ्या प्रवासात मगाचपासून आपण सुचित्रा त्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. त्या स्वतः एक अत्यंत उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान आपण कसं बघता? खरंच म्हणजे श्वास, माणूस आणि श्वास हे कसं असेल तसंच आहे. कारण तिच्या आयुष्यातलं श्वास, कारण मला असं वाटतं की आता इतक्या वर्षाचा सहवास आमचा आणि त्याचबरोबर तिचं मला समजून घेणं किंवा मला समजणं, वयाने लहान असून माझ्यापेक्षा प्रसंगी मोठं बनणं, हे तिच्यात फार वेगळे कलागुण आहेत. आणि संपूर्ण कुटुंबाला धरून ठेवणं, अत्यंत स्पष्टवक्ती असणारी सुचित्रा आमच्या कुटुंबातला संपूर्ण कुटुंबाला धरून ठेवते. आणि तिचं पूर्ण बारीक लक्ष अगदी सोहमपासून ते आमच्या घरातल्या सिंबापर्यंत प्रत्येकावरती असतं बारकाईनं. त्याच्यामुळे ती फार वेगळी आहे, ती घराचा श्वास आहे आमच्या. मंडळी, मला मुद्दामून सांगावंसं वाटेल, त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल खूप गोष्टी आपल्याला चॅनलवरती किंवा निन्या ठिकाणी वाचायला मिळालेल्याच आहेत. मला महत्त्वाची सगळ्यामध्ये वाटते ह्याच्यामधली गोष्ट ती अशी की हल्ली जरा काही झालं की ब्रेकअप करायचं किंवा नातं तोडायचं, हा जो कालावधी की आत्ता हे जे काय चाललेलं आहे त्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये साधं घेतलेलं मंगळसूत्र घालून आदेशजींबरोबर आलेली आणि त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या साथ देणाऱ्या सुचित्राताई, हे खरोखर सगळ्यांनी घेण्यासारखं उदाहरण आहे आणि आजच्या पिढीने नक्कीच लक्षात ठेवण्यासारखं उदाहरण आहे. समजणं आणि समजावणं ह्या गोष्टी दोन्ही बाजूने व्हाव्या लागतात, हे तर आहेच, पण त्यांनी जे समजून घेतलं हे कसं घेतलं हे पण आताच्या पिढीने नक्कीच शिकायला पाहिजे. नाही, मुळात कसं आहे ना की कुठलीच ईर्ष्या नव्हती. त्याच्यानंतर कम्युनिकेशनमध्ये कुठलाही गॅप नव्हता आणि प्रचंड विश्वासाबरोबरच प्रचंड एकमेकांबद्दल असलेला आदर होता. मग तो फक्त व्यक्तीमधला आदर नाही तर कुटुंबातला आदरही फार महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा तिथे एक पाऊल मागे टाकण्याची भूमिका असते ना, त्यावेळेला कधीच एका पावलावर दुसरं पाऊल पडत नाही किंवा ठेच लागत नाही. मला असं वाटतं की त्यामुळे कुठे थांबावं आणि त्याचबरोबर कुठल्या वाक्याने कुणाचा अनादर होणार नाही, हे ज्या घरात कळलं ना त्या घरात आनंदाचंच वातावरण तुम्हाला दिसेल. आणि मी भाग्यवान आहे, आमच्या घरात ते तसं आहे. खरोखर ही फार मोठी आणि महत्त्वाची किंवा मोलाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की कुठे पाऊल मागे घ्यायचं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कळलं की म्हणजे संसाराचा अभिमान होत नाही, अभिमान सिनेमाची कथा होत नाही, कारण हे कळलं तर नक्कीच. खूप आपण ह्या सगळ्या विषयांवरती किंवा ह्याच्याबद्दल जाणतोच आहोत, पण मला आता थोडंसं तुम्हाला वेगळं विचारायचं आहे. आपली मराठी भाषा खूप समृद्ध, खूप सुंदर, सगळं काही. आता अभिजात मराठी दर्जाही आपल्याला मिळालेला आहे. खूप मेसेजेसचे पूर आले सोशल मीडियावरती, परंतु तरीसुद्धा मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होते, मराठी शाळा कमी होतात. आपण सगळं शिक्षण मराठीमधनं घेतलं आहे, मराठीसाठी खूप काही करता नेहमी. आपण काय सुचवाल की हे थांबवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता ज्या शाळेत बसून आपण ह्या गप्पा मारतो आहोत ती मराठी शाळा आहे. अगदी खरं, बरोबर. प्रबोधन ही शाळा जगवण्यासाठी शलाका कोरगावकर या माऊलीनं आणि भाऊ कोरगावकर यांनी आपल्या खिशातलं सगळं दिलेलं आहे. सर्वस्व देणं म्हणजे काय असतं एका शाळेसाठी, ते सुद्धा या कुर्ल्यासारख्या अत्यंत अशा स्लम एरियामध्ये, जिथे काही मुलं तर अक्षरशः फुटपाथवर राहतात, पण त्या मुलांच्या आयुष्यात एक वेगळी दिशा निर्माण करून दिलेली आहे. कित्येक मुलं आज उच्च पदावरती गेलेली आहेत. हे सगळं करत असताना कुठेतरी पत्र्याची शेड घालून त्या शाळेत ते संस्कार करावे, ते करत असताना गप्पा मारताना आत्तासुद्धा मला तसंच त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी इकडे शाळेत शुभंकरोती होतं. हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी शाळा, मराठी शाळांमध्ये येणारे विद्यार्थी मराठी बोलणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, मी स्वतः शिवाजी विद्यालय या मराठी शाळेत शिकलो, सुचित्रा बालमोहन विद्या मंदिरात शिकले. पण जेव्हा सोहमला मी दादरमध्ये ॲडमिशनसाठी गेलो, सोहमला ॲडमिशन मिळाली नाही.
फुल झालेली होती. आम्ही पण अर्जच केलेला होता. पण मग शेवटी ॲडमिशन मिळण्यासाठी आम्ही पवईत गेलो. कारण पवईत मला छोटंसं घर होतं आमचं. पवईत जेव्हा गेलो त्या पवईमध्ये एकही मराठी शाळा नव्हती. आम्ही जिथे जिथे गेलो आम्हाला एकही शाळा मिळाली नाही. आणि मग आम्हाला नाईलाजानं इंग्लिश माध्यमामध्ये सोहमला घालावं लागलं. पण सोहम आज इंग्लिश जरी उत्तम असला तरी मराठी सगळे कुळाचार, मराठी सगळे सोपस्कार हे 100% त्याचे पाठ आहेत. म्हणजे अगदी मंत्रश्लोकांपासून ते घरातले सगळे संस्कार असणं. हे 100% पाठ आहेत. मग मला असं वाटतं की ते मनावरती बिंबवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज मी सुद्धा या प्रबोधन शाळेसाठी मला काय करता येईल या भावनेतून या बालगोपाळांमध्ये कायम येत असतो, रमत असतो, गप्पा मारत असतो. कारण त्यांना ही शाळा आपली वाटली पाहिजे. पाहिजे. आल्याबरोबर मी बाकी काहीच विचारत नाही, यंदा किती पटसंख्या आहे एवढाच प्रश्न विचारतो. आणि मग इथे आलेले सगळे शिक्षक, प्राचार्यांपासून ते अगदी शिपायांपर्यंत प्रत्येकजण किती आत्मीयतेने काम करतात हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे काय करू शकतो हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. आणि मला वाटलं, मी मार्ग शोधला. मी आता या प्रबोधन कुर्ला शाळेत येऊन माझं मन रमवतो. मला ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या करण्याचा प्रयत्न करतो. मी काही 100% करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपणच केलं पाहिजे तर होत जाईल. केल्याने आधी केल्याची पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. खरं आहे. मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की मराठी पटसंख्या कमी होते, मराठी शाळा बंद होत आहेत, तेव्हा कुठेतरी पालक म्हणून किंवा एक मराठी व्यक्ती म्हणून आपण सगळेच त्याला जबाबदार राहतो. मला जेव्हा कोणी असं म्हणतं की माझ्या मुलाला ऐश्वर्य हा शब्द उच्चारता येत नाही म्हणून मी त्याला सोपा शब्द शिकवला, तर मला फार वाईट वाटतं त्याचं. तर कुठेतरी ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. आणि शाळा किंवा भाषा माध्यम कुठचंही जरी असलं तरी हे मराठी संस्कार जपणं आपण नक्कीच शिकवू शकतो घरामध्ये आणि त्याचं अनुकरण करायला भागही पाडू शकतो आपल्या मुलांना आणि तो वारसा आपण पुढे नक्कीच नेऊ शकतो. आपण जसं म्हणालात की आपण प्रबोधन शाळेमध्ये येता किंवा इथल्या सगळ्या शिक्षकांशी आपण भेटा किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण शिक्षकांशी मराठी शाळेतल्या आवर्जून भेटा, बोलता. तर आपल्याला असं वाटतं का की आपण ह्या सगळ्या शिक्षकांना घेऊन म्हणा किंवा इतरांना घेऊन ह्या मराठी मुलांसाठी किंवा मराठी शाळेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी याच्यासाठी आपण असे काही कार्यक्रम राबवू शकतो किंवा कोणत्या माध्यमातून आपण ह्याला अजून थोडंसं चालना देऊ शकतो, असं आपल्याला काही करता येऊ नाही, शकेल? मला असं वाटतं मुळात जे जे करतायत त्यांना एकत्र आणणं. ते त्यांच्या पद्धतीने खूप करतायत. अगदी बरोबर. आपण फक्त त्यांना सपोर्ट सिस्टीम बनणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. आपण कुठलेही सल्ले देत बसण्यापेक्षा हे रोप असंच लावलेलं नाही, ते झाड उगाच उगवलेलं नाही आहे. त्याला फक्त व्यवस्थित खतपाणी काय घालता येईल, त्याची मूळ गरज काय आहे, एवढं बघून जरी काम करत राहिलो ना तरी आपलं कॉन्ट्रिब्युशन भले एक पेला पाण्याचं असेल पण ते फार खूप मोठं आहे. कारण त्याच्यातून तो वटवृक्ष उभा राहणार आहे. आणि त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जे जे हे करू पाहत आहेत त्यांची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. सगळ्यांना एकत्र आणून जरी आपण एवढं जरी केलं तरी मला वाटतं खूप काहीतरी साध्य होऊ शकेल. कारण बघा ना, या शाळेमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्या मुलांना आणण्यासाठी गाडीची व्यवस्था आहे. त्या मुलांचं इंग्लिशमध्ये 10वीत किती मार्क पडत आहेत तर उत्तम रिझल्ट लागतो आहे. मग शिक्षणही तसंच मिळतं आहे. तुम्हाला अनेक ॲक्टिव्हिटीज मिळत आहेत. अगदी लेझिमपासून त्या एवढ्या छोट्या या शाळेमध्ये या डोंगरावरती लेझिम म्हणू नका, खेळाचे प्रकार म्हणू नका, तुम्ही म्हणाल ते मिळू शकतं. सगळं होतं आहे. अगदी इलेक्ट्रॉनिक टच बोर्डवरती सुद्धा शिकवलं जात आहे. कारण कुठला तरी दाता कुठल्या तरी रूपानं पुढे येतो आणि तो या भाऊंच्या पाठी उभा राहतो आणि काम करतो. त्यामुळे ते हे होत राहणार. अगदी बरोबर. सगळ्या अनुषंगाने मराठी शाळा असेल किंवा एकंदरीत आपले भविष्यातले प्लॅन्स? माझे प्लॅन काही नाही. मी वारी जशी निघाली आहे त्या वारीतला वारकरी जसा आहे तसाच मी वारकरी आहे. त्यामुळे त्या वारीत आपण टाळ मृदुंगाच्या घोषात जे जे चांगलं आहे त्यासाठी नाचत आनंद देत पुढे जायचं आहे. त्या पालखीचा भोई होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे माझं तेवढंच आहे. एक माणूस म्हणून, उत्तम माणूस म्हणून मला आनंदाने जगायचं आहे. याच्या पलीकडे मला काही नको असं नेहमी वाटतं.
खूपच छान. मला खूप काय करायचं आहे, मला खूप काही मिळवायचं आहे, असं मी अनेक जणांकडून ऐकते. मला पहिल्यांदाच असं ऐकायला मिळालं, की एक उत्तम माणूस म्हणून जगायचं आहे, असं म्हणणारी लोकं फार थोडी असतात. आदेशजींची आपण कितीही गप्पा मारल्या तरी वेळ पुरा पडणार नाही आपल्याला. पण वेळेची मर्यादा आहे. आपल्यासाठी तर आहेच, त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्या आजच्या ह्या गप्पा आपण इथेच थांबूया. धन्यवाद आदेशजी. आपण आमच्या ह्या झेंडा मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये येऊन दिलखुलास गप्पा मारल्यात आणि आपले अनुभव सांगताना खूप मोलाचा सल्लाही दिलात. त्याबद्दल आपले शतशः आभार. धन्यवाद. त्यामुळे झेंडा मराठीचा घेऊन कायमच मी जसं म्हटलं वारीतसुद्धा झेंडा मराठीचाच असतो. झेंडा अध्यात्माचा असतो, झेंडा संस्कारांचा असतो आणि झेंडा उत्तम काम करण्याचा असतो. त्यामुळे जे जे छान आहे त्या आनंदाच्या वारीत मी कायम सहभागी असतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं, इतकं छान मला गप्पा मारायला संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि प्रबोधन शाळेलाही नमस्कार. प्रेक्षक हो, आपल्या लक्षात आलंच असेल की यशोशिखरावर जाण्यासाठी आणि तिथे टिकून राहण्यासाठी शॉर्टकट नाही आणि मेहनतीला पर्याय देखील नाही. दार उघड बया दार उघड असं म्हणत संधी प्रत्येकाचा दरवाजा ठोठावतच असते. पण हा दरवाजा ठोठावल्यानंतर आदेशजींसारखं त्या संधीला आत घेऊन तिचं सोनं करायचं किंवा नाही हे शेवटी ज्या त्या व्यक्तीनेच ठरवायचं असतं. तुम्ही ठरवा, तुमचा दरवाजा वाजला तर नक्की काय करायचं आहे. धन्यवाद. कसं आहे झेंडा मराठीचा असं म्हणत तुम्ही हा यूट्यूबवरती इतका छान कार्यक्रम करू पाहत आहात जो विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचणार आहे. पण या झेंडा मराठीचा कार्यक्रम करत असताना मी अनेक झेंडे खांद्यावर घेतले. घेतलेले आहेत. कारण झेंडा म्हटल्यानंतर तुमच्या या कपवर सुद्धा भगवा झेंडा दिसतोय. मग तो वारकऱ्यांचा असो, अध्यात्माचा असो, नाहीतर समाजकारणाचा असो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षप्रमुख उद्धवजींच्या सानिध्यात मला उत्तम माणसांच्या सानिध्यात लोकांची सेवा करण्याची संधीसुद्धा मिळाली. ते सुद्धा काम मी करत राहिलो. आणि मला असं वाटतं की या आजूबाजूच्या सगळ्या गर्दीमध्ये ही मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झटणारं हे एक असं कुटुंब आहे महाराष्ट्रातलं. त्यांच्या नावाचा झेंडा घेऊन धावतानाही मला खूप आनंद वाटतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते बालपण, त्या बालपणीचे दिवस, त्यावेळेला त्या कोपऱ्यावर असलेला तो शिवसेनेचा बोर्ड आणि त्या बोर्ड फलकावरती लिहिलेलं मराठी भाषेतला रोजचा एक सुविचार हा सुद्धा आम्हाला त्या गिरणगावात खूप प्रेरणादायी ठरला होता. त्यामुळे या प्रत्येक झेंड्याला माझा मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद.